स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं पुढे निघायचं असेल तर स्वतःला व्यक्तिमत्व स्वतःचं एज्युकेशनल आणि नंतर प्रोफेशनल करिअरसुद्धा असं काही घडवा की ज्यामुळे जीवनाची विन विन सिच्युएशन तयार होईल, की तुमच्याकडे एक अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन पाहिजे. व्यक्तिमत्व घडवायचं, त्याचा विस्तृत आणि सखोल पाया पण तयार करायचा की त्या पायावर जीवनाची, आयुष्याची, व्यक्तिमत्वाची, करिअरची भक्कम इमारत उभी राहू शकते. प्ले टू विन की तयारीचा अप्रोच काय? बॅट पॅड बांधून मैदानात उतरायचं तर मॅच जिंकण्यासाठीच खेळायची. सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, गेला काही काळ असं संबोधन मी ठरवलंय आता की बोलणं सुरू करताना सगळ्यांना काय म्हणायचं तर सर्व वयाच्या आणि सर्व मित्रमैत्रिणींनो. गेल्या 2-1 वर्षामध्ये मी अशा भ्रमात आहे की वयाच्या, आयुष्याच्या मी अशा टप्प्यात प्रवेश केला आहे की जिथे मुळी सगळेच आपले मित्रमैत्रीण आहेत आणि आपण सगळ्यांचा मित्र आहोत. म्हणजे नातं, रिलेशनशिप किंवा मी बोलणार ते काय पर्स्पेक्टिव्ह, काय अँगलनी बोलणार तर सर्वांचा मित्र भावानी जे आपण बोलू तसा थोडा वेळ गप्पा मारणार. म्हणून असतं सर्व वयाचे सर्व मित्रमैत्रिणींनो. शिवाय आता 26 वर्ष चाणक्य मंडल चालवून झाली, आता हे 27वे शैक्षणिक वर्ष चालू झालंय. तर आता चाणक्य मंडलमध्ये पूर्वीच्या चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांची मुलं प्रवेश घ्यायला लागलीत आता. म्हणजे त्यामुळे मी सर्व वयाचे मित्र, सर्व वयाचे की आता जे पालक म्हणून इथे आलेले असतील हे त्यांच्या वयाच्या अशा टप्प्यात आहेत की ते 1996 मध्ये स्पर्धा परीक्षांचा किंवा व्यक्तिमत्व विकासाचं जे काही नातं चाणक्य मंडलच्या माध्यमातून करू शकले असते. असे आहेत सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो. आणि खरंच थोडी मिनटं मी सहज काही गप्पा मारणार आहे सगळ्यांची. मला असं वाटलं की काही जणांना हे माहिती आहे की माझा नेहमीच अर्थात पहिला शब्द आहे ही अत्यंत सुंदर असलेली भारतीय खूण आणि नमस्ते, की त्या एका शब्दामध्ये अर्थाचं खूप मोठं ब्रह्मांड भरलेलं आहे. त्या एका नमस्ते या शब्दात येतं की माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि त्याचासुद्धा अर्थ होतो की या नात्यानी सगळे समान, कारण ते एकच एक चैतन्य सगळ्यांमध्ये भरलेलं आहे. इतकं सगळं ब्रह्मांड त्या एका शब्दात आहे, नमस्ते. त्याच्या पाठोपाठ येतो सर्वांना, सर्व काळ, सर्व शुभेच्छा. ह्याचे मराठीमध्ये बसवलेले विचारपूर्वक आहेत शब्द की हे शुभेच्छा सर्वांना, त्याही सर्व काळ आणि त्या सर्व शुभेच्छा. नो होल्ड्स बार्ड, मागे काही ठेवलेलं नाही आहे, कंडिशन्स नाही आहेत त्याच्यात की अमुक केलं तर शुभेच्छा आहे आणि तमुक केलं तर नाही. ती कंडिशन आत्ताच्या माझ्या थोडक्यात बोलण्याच्या शेवटाकडे कदाचित मी उल्लेख करीन की एक आहे कंडिशन, ती जरा बोलताना शेवटाकडे येईल. ती करून आपण एकत्र प्रार्थना करायची सगळ्यांनी. उपासना जशी एका समान सुरात केली तशी प्रार्थना. पण बाकी सर्वांना, सर्व काळ, सर्व शुभेच्छा त्या परमनंट आहेत, त्या इटर्नल, शाश्वत आहेत, त्या अनकंडिशनल आहेत. त्यानंतर आता पुढे काही मुद्दे म्हणायच्या आधी मी आता सगळ्यांना एकदा एकत्र सुचवणार आहे की अनिकेत आणि विनायकला गिव्ह देम अ बिग हँड, बोथ ऑफ देम, गिव्ह देम अ बिग हँड. की त्यांनी मिळवलेलं उत्तम यश त्याबद्दल अभिनंदन, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्या आपल्या गिव्ह देम अ बिग हँडचा अर्थ ऑफकोर्स अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा मुख्य हेतू तो असतो खरा की प्रेरणेचा
प्रवाह, प्रेरणेचा, उत्साहाचा, एनर्जीचा, कॉन्फिडन्सचा सुद्धा हा इथून तुमच्यापर्यंत पोचावा. आणि तुमची पण वाटचाल केवळ स्पर्धा परीक्षेतल्या यशाकडे नाही म्हणतोय मी, जीवनातल्या यशाकडे व्हावी. ते जीवन ही गोष्ट स्पर्धा परीक्षेपेक्षा फार मोठी आहे. स्पर्धा परीक्षा हा एक सबसेट आहे. आयुष्य, जीवन ही फार मोठी गोष्ट आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळालं हे यश आहे, पण जर नाही मिळालं कोणाला तर त्याचा अर्थ काही ती व्यक्ती अपयशी आहे असा अजिबात होत नाही. इनफॅक्ट मी म्हणतोय त्याचा एक अर्थ होतो की स्पर्धा परीक्षेत मिळालेलं यश ही सुद्धा पुढच्या यशाची आत्ता कुठे वाटचाल चालू झाली. दोघांच्याही अनिकेत आणि विनायकच्या बोलण्यातनं ती जाणीव व्यक्त झाली. मलाही आनंद वाटला त्याचा की आत्ता कुठे सुरुवात झाली. यू हॅव जस्ट क्वालिफाईड देशाची सेवा करायला. आणि खरी तिकडे प्रशासन चालवतानाची आव्हानं म्हणजे आज वेळ कमी आहे आणि मी त्याला कमी शब्दात सांगितलं की खुर्ची खाली बॉम्ब असतो कायम आणि त्याची वात पेटलेली असते की ती केव्हा संपेल आणि स्फोट केव्हा होईल. रोजच्या हाताळण्याच्या 100 फाईल आहेत. रोज भेटायला 100 लोक येणार आहेत वेगवेगळी. त्यांचे 101 प्रकारचे प्रॉब्लेम्स असणार आहेत आणि त्यांच्या अपेक्षा तिथे तुम्ही अधिकारी म्हणून बसलेले आहात तर साहेब माझ्या जीवनातली ही अडचण सोडवून द्या. रोजचे 100 फोन कॉल्स पण येत असणार. तिथे किती तुम्हाला सेक्रेटरी असो नसो कुठले तरी कॉल तुम्हाला रिसीव्ह करायचेच आहेत. वरिष्ठांचे आहेत, समवयीनांचे आहेत, लोकप्रतिनिधींचे आहेत. रोजच्या अनेक मीटिंग्ज असणार आहेत आणि या सगळ्यामध्ये चित्त शांत आणि नुसतं शांत नाही चित्त प्रसन्न ठेवून बरोबर त्या सगळ्यामधनं लोकांचं हित साधणे ही तर कुठे आत्ता कुठे सुरुवात झाली. आपण क्वालिफाय झालो. तशी तुमची पण वाटचाल अशी व्हावी ही आहे शुभेच्छा. आज मुंबईला येताना सुद्धा माझ्या डोक्यात होतं की आपण जे असे भेटतो हे 2 वर्ष आणि 4.5 महिने काळ गेलाय मध्ये. मी मुंबईमध्ये शैक्षणिक कामासाठी असा शेवटचा होतो 9 मार्च 2020. 9 मार्च माझ्या लक्षात आहे तारीख अजून. आपलं जे सायनला केंद्र आहे तिथे मी त्या दिवशीचे माझे तास घेतले. तिथून एअरपोर्ट, तिथून फ्लाईटनी दिल्ली आणि आपले त्या वर्षीचे मॉक इंटरव्ह्यूज चालू होते. कोरोनाच्या वार्ता येणं चालू झालं होतं पण ते दिल्लीतले मॉक संपवून मी शेवटच्या फ्लाईटनी पुण्यात पोचलो आणि लॉकडाऊन चालू झालं. आणि म्हणलं तर या मधल्या 2 वर्ष 4 महिन्यांमध्ये चांगल्या मराठीत म्हणायचं तर कल्प उलटलंय, कसं युग उलटल्यासारखं आहे. आणि म्हणलं तर मला काल पोचलो मुंबईमध्ये मी तर असं वाटलं की जणू 9 मार्च कालच होतं. असं मानवी जीवनातलं एकाच वेळी येते की एकाच वेळी म्हणलं तर कालच आणि म्हणलं तर असं मोठा काळ. मलाच इथून मगासपासून तिथे बसल्यापासूनही सर्वांकडे जेव्हा पाहतोय एक थोडी मला दुःखाची खात्री आहे की या मधल्या 2 वर्ष 4 महिन्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येक जण तीव्र वेदनेमधून गेलेला आहे. प्रत्येक जण, कोणाचीच नाही सुटका त्यातनं. विशेषतः 2021चा एप्रिल मे महिना तर भीषणच होता, म्हणजे भीषण होता. दुसरी वेव्ह दरम्यान देश सावरला, वॅक्सिनेशन झाली, दुसरी झाली, सिनियर सिटीजनचा बूस्टर डोसही झाला. पण असा केवढा मध्ये काळ गेला आहे. शैक्षणिकदृष्ट्या मधली 2 वर्ष आहेत की मुंबईतले चाणक्य मंडलचे ऑफलाईन तास झालेच नाही. 2 वर्ष
2020-21चं शैक्षणिक वर्ष आणि 21-22 हे सगळे आपले ऑनलाईन झाले. आणि आता मला वाटतं देश आणि जगही सावरलं आहे. जरी अगदी आत्ता पुन्हा थोडे आकडे वाढल्याचे रिपोर्ट्स येत आहेत, त्यामध्ये मुंबई, पुणे आणि महाराष्ट्र थोडं जास्ती आहे, पण आपली प्रार्थना राहील की देश आता त्याला सज्ज आहे आणि त्याचा योग्य तऱ्हेने सामना करून आपण आपलं द न्यू नॉर्मल, देर इज नो क्वेश्चन ऑफ गोईंग बॅक टू नॉर्मल, देर इज नो बॅक टू नॉर्मल, देर इज न्यू नॉर्मल, तशा सहितचं आपण सर्व उत्तम आणि आनंदाने सुरू करू, अशी आहे माझी असलेली शुभेच्छा. तुमचे आत्ता बोलणं आणि नंतरचे काही प्रश्न ऐकताना मलाही असं वाटलं की सगळ्याची आत्ता परामर्श किंवा दखल घेणं अगदीच शक्य नाही आहे, पण मला असं वाटलं की 2-3 मुद्द्यांवर काहीतरी थोडं तुमच्याशी बोलावं. आता हा GSचे 4 पेपर का ऑप्शनल आणि कशाला वेटेज किती जास्ती द्यावं असा त्यांनी विचारला होता. मला तुम्हाला त्यानिमित्ताने सांगावं असं वाटलं की UPSCच्या नियमानुसार कोणाही 2 किंवा त्याहून जास्ती जणांचे मार्क जर इक्वल निघाले तर ज्याला इंटरव्ह्यूमध्ये मार्क जास्ती आहेत त्याला रँकिंग वरची देतात. हे गणित आणि हे स्ट्रॅटेजी आणि तयार करताना लक्षात ठेवा. आणि इक्वल निघण्याच्या खूप दाट शक्यता आहेत. UPSC पुरतं बोलायचं तर प्रिलिमला सुमारे 13 लाख जण अर्ज भरतात. प्रिलिमला त्याच्या सुमारे निम्मे येतात प्रत्यक्ष, म्हणजे 6.5 लाखाच्या आसपास. त्यातनं 12 किंवा 13 हजार जणांना मुख्य परीक्षेसाठी बोलवलं जातं. जसं 2022ची प्रिलिम 5 जूनला झाली आणि आता 2-3 दिवसांपूर्वी निकाल लागले आणि 13,000 काहीतरी जणांना मुख्य परीक्षेला बोलवलेलं. रेशो तोच असतो. ती 12 किंवा 13,000 मेन्स देणाऱ्यांच्या मधनं फायनली इंटरव्ह्यूला आता यावर्षी ज्यामधनं अनिकेत आणि विनायकचं सिलेक्शन झालं आहे, 1,832 जणांना बोलवलं होतं इंटरव्ह्यूला. दिल्लीमध्ये इंटरव्ह्यूला 1,832. आणि यावर्षीचा डेटा थोडा वेगळा आहे. थोडा 30 सेकंद मी गेल्या आधीच्या याच्या आधीचा अटेम्प्ट यांच्या आधीचा, त्यावर्षी इंटरव्ह्यूला बेस्ट स्कोअर 212 होता. 275 पैकी 212 बेस्ट स्कोअर. हां, आणि त्यावर्षी मिनिमम स्कोअर 138 होता. इंटरव्ह्यूतलं म्हणतोय 138. तरी आता इथे तुम्ही त्याच्यासाठी गणितातले जिनियस असावं लागणार नाही आहे की 212 ते 138 या मार्कांमध्ये 1,832 जण बसले होते. म्हणजे थंब रूल सुद्धा येतो की एकेका मार्कावर सरासरी 200 जण निघतील. एकेका मार्कावर सरासरी. हे झालं इंटरव्ह्यूचं. सेम अबाउट मेन्स. तेव्हा 2पेक्षा जास्ती कॅन्डिडेटचा जर स्कोअर इक्वल निघाला तर ज्याला इंटरव्ह्यूत जास्ती आहेत त्याला रँकवरची देतात. तर त्याचा सगळ्याचा अर्थ आहे की ऑफकोर्स आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये वी हॅव टू डू बेटर दॅन आवर बेस्ट. मग मी तुम्हाला सांगून झालं की ओके, इंटरव्ह्यूलाही हे घडतं की 200 एका मार्कावर सरासरी 200 ॲक्च्युली निघतील ते जास्ती निघतील. आत्ता मी वेळेअभावी त्याच्यात जात नाही आहे. तर तेही इक्वल निघाले की इंटरव्ह्यूलाही इक्वल. मग आता तर आताचं मग उत्तर आहे की जर टोटलही इक्वल निघाली आणि बघायला गेले की इंटरव्ह्यूलाही इक्वल आहेत तर वरची रँक कोणाला मिळते याचं उत्तर आहे ज्याला GSमध्ये जास्ती स्कोअर आहे त्याची रँक वरची करतात. आणि सगळं मिळून सोपं सांगायचं तर मिळून बाकी सगळं सोडून द्या. तुमचं काम आहे डुईंग युअर बेस्ट. तुमचं काम आहे इनफॅक्ट डुईंग बेटर दॅन युअर बेस्ट. आणि जर अटेम्प्ट नंबर 2, 3, 4, 5 ते 8 असेल तर तुमचं काम आहे कीप इम्प्रूव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट. हा नुसता UPSC MPSC करता नाही, आता आयुष्यभरा करताय. तेव्हा मी स्ट्रॅटेजी करताना
GSला जास्ती महत्त्व देऊ का ऑप्शनलला देऊ, सगळ्याला द्यायचं. इतकं साधं सोल्युशन आहे त्याचं. पण हे मार्किंग आणि स्कोअरचं सांगितल्यावर त्यानंतर एक छान विचारलं की आर्मीतून डायरेक्ट सिव्हिल सर्व्हिसमध्ये, त्या विचारणाऱ्याला माहिती नव्हतं, त्यानिमित्ताने माहिती झालं. मला असं वाटलं की एका फार आनंददायक गोष्टीवर 1 मिनिट घ्यावं तुमचं. यावर्षी लागलेल्या रिझल्ट्समध्ये भारताच्या आर्मीतून सर्व्हिस पूर्ण करून त्याचं कमिशन झालं, पूर्ण झालं, असा कर्नल अमोल आवटे हा यावर्षी UPSCला सिलेक्ट झाला आहे. आणि कर्नल अमोल आवटे म्हणजे आता तो 42 वर्षाचा आहे. आर्मीमध्येच सर्व्हिस करताना, फ्रंटवर सर्व्हिस करताना, त्याचा सुरुंगावर ड्युटी करताना सुरुंगावर पाय, आणि त्यांनी पायाला डिसॅबिलिटीज तयार झाले, दोन्ही पायाला, आणि कमिशन पूर्ण करून ॲट एज 42, लक्षात घ्या 42, रिटायर झाला. त्याला एकच अटेम्प्ट होता शिल्लक. आर्मीमधल्यांना एज रिलॅक्सेशन असतं, तर त्याला एकच अटेम्प्ट होता. पण त्यांनी जिद्दीने परिस्थितीला आणि अडचणींना अजिबात शरण न जाता पुन्हा अभ्यास केला. प्लीज रिमेंबर ॲट एज 42. हे चॅलेंज आहे हे. आणि मला ऑफकोर्स सांगायला आनंद आहे की त्यांनी आवश्यक ते मार्गदर्शनही चाणक्य मंडल परिवारातही घेतलं. आणि मला ऑफकोर्स आनंद आहे की तो असलेल्या एकाच अटेम्प्टचं त्यांनी सोनं केलं. यावर्षी झाला आहे सिलेक्ट आणि त्याला IASच मिळेल. अमोल आवटे, कर्नल अमोल आवटे. त्यानंतर आमचा हा, मी माईकवर नाही बोलताना जाहीर सांगतो की माझा पण लाडका इथं शार्दूल, मला आनंद वाटला आज आला आहे तो. हा शार्दूल आणि तसे समोर बसलेले सगळे मुलं मुली शार्दूल यांच्या यशाकडे माझे पण डोळे लागलेले आहेत. त्याला मी वैयक्तिक ओळखतो म्हणून मलाच खात्री आहे की शार्दूलला निश्चित यश मिळणारच आहे आणि ते पहिल्याच अटेम्प्टमध्ये मिळावं असे मी त्याच्यासहित सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून ठेवतो. त्याने इथं विनायकला विचारलं की पेशन्स कसा डेव्हलप करावा. आता पेशन्स डेव्हलप करायला सर्वात उत्तम उपाय लग्न करावे की होतो पेशन्स, आपोआप डेव्हलप होतो. पण हे भयंकर रिस्की आहे. शॉर्ट ऑफ दॅट मग आहे ध्येयावर नजर ठेवणे, की आपल्याकरता आपण जीवनाचं, करिअरचं, व्यक्तिमत्वाचं जे ध्येय ठरवलंय, तर मला आज एका अर्थाने फार चांगला योग जुळून आला की अनिकेतच्या रूपाने तुमच्यासमोर पहिल्याच अटेम्प्टला यश. हे नाही आहे बरं का, हे दुर्मिळ. आता जे 685 जाहीर झाले ना, ओके, एक 15 ते 20 जण निघतील. यावर्षी रिझल्ट लागला आणि 685 जणांचं सिलेक्शन आहे. त्यातल्या पहिल्याच अटेम्प्टला यश मिळालं असे 15 ते 20 असतील. त्यामध्ये हा अनिकेत आहे. आणि करिअर प्लॅनिंग आणि UPSC MPSCची तयारी करताना तर मी हा कायम मुद्दा सांगतो. त्याला मी दिलेलं नाव आहे प्ले टू विन. प्ले टू विन, की तयारीचा ॲप्रोच काय, बॅट पॅड बांधून मैदानात उतरायचं तर मॅच जिंकण्यासाठीच खेळायची अशी. बघू, पहिला अटेम्प्ट अनुभव म्हणून देतो. काही जण स्पर्धा परीक्षांचा असा करतात बरं का विचार, की पहिला अटेम्प्ट बघू जरा अनुभव, दुसऱ्याच्या वेळी मला ग्रिप येईल, सिलेबस कळेल, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स कळतील एटसेट्रा, आणि मग तिसऱ्या किंवा चौथ्या अटेम्प्टला मी क्लिअर होईल. असा विचार करणाऱ्यांना तर मी आयुष्यभर सांगत आलेलो आहे की लग्नाच्या वेळी असा विचार करू नको. बघू पहिला अटेम्प्ट, अजून मला अनुभव नाही, ए तू घेऊन पहा रे. नथिंग डुईंग. जो खेळ खेळायचा तो जिंकण्यासाठीच खेळायचा, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट. आणि पहिल्या अटेम्प्टलाच क्लिअर झालो पाहिजे. पण समजा ही स्पर्धा परीक्षा आहे, लाखो बसतात, तेव्हा 600, 700, 800 जण सिलेक्ट होतात.
म्हणून मी माझं इन्स्पाइट ऑफ माय हॅविंग डन माय बेस्ट, समजा नाही झालो क्लिअर, ओके, तर आहे की मन निराश आणि दुःखी न होता त्या झालेल्या अटेम्प्टमधनं शिकायचं, लेसन्स टू बी लर्न्ड, आणि पुन्हा अटेम्प्ट द्यायचं. त्याचा रोल मॉडेल तुमच्यासमोर विनायकच्या रूपाने उभा आहे की विनायकचे 8 अटेम्प्ट, आणि खरंच त्याला विचारतायत की एवढे अटेम्प्ट तू सस्टेन कसं केलं. ती प्रेरणा, एकीकडे तो अभ्यास, दुसरीकडे पॅरलल करिअर प्लॅन आहे. त्याला मी 86 सालापासूनही सांगत आलो की स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं पुढे निघायचं असेल तर स्वतःला व्यक्तिमत्व, स्वतःचं एज्युकेशनल आणि नंतर प्रोफेशनल करिअरसुद्धा असं काही घडवा की ज्यामुळे जीवनाची विन विन सिच्युएशन तयार होईल. तर विन विन म्हणजे की ओके, मी स्पर्धा परीक्षा दिली, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर होत, सिलेक्ट झाले, यू विन. पण समजा की आता विनायकला 8 अटेम्प्ट लागले, काही जण मध्ये सोडून देतात, विच इज ऑल ओके. प्रत्येकाला आपला पर्सनल प्लॅनही तयार करावाच लागतो. विनायकने सस्टेन चालू ठेवला, आज तो यशापर्यंत, स्पर्धा परीक्षेतल्या यशापर्यंत पोचला. पण जे व्यक्तिमत्व घडवायचं त्याचा विस्तृत आणि सखोल पाया पण तयार करायचा की त्या पायावर जीवनाची, आयुष्याची, व्यक्तिमत्वाची, करिअरची भक्कम इमारत उभी राहू शकते. त्याला म्हणायचं विन विन. आयदर वे यू विन, की दॅट आयदर वे यू विन, त्याला म्हणायचं विन विन. त्यासाठीचं एक व्यावहारिक सूत्र आहे की तुमच्याकडे एक अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन पाहिजे. की ओके, समजा मी माझं बेस्ट देणारच आहे, गिव्हअप करणार नाही आहे आणि स्पर्धा परीक्षेतल्या यशापर्यंत पोचणार. पण समजा आता 27 वर्ष चाणक्य मंडल चालवल्यावर आणि त्याच्या आधीची मी शासनात होतो ती 10 वर्ष, मी स्पर्धा परीक्षांसाठी मित्रमैत्रिणींना मदत करतच होतो. पण मला एक वस्तुस्थिती माहिती आहे की एकामागून एक अशी ब्रिलियंट मुलं मुली की ज्यांनी उत्तमच केलं, काही प्रश्नच नाही आहे, पण बियॉन्ड अ पॉईंट देर इज नो एक्सप्लेनेशन की ते नाही झाले. काही कारण, काही एक्सप्लेनेशनच नाही की का नाही झाले. मग त्यांच्याशी बोलणं असतं, फोन असतो, आम्ही समक्ष बोलणं. पण मग अशा बहुसंख्य जणांनी जीवनात ज्या क्षेत्रात गेले तिथे ते उत्तम झालेले आहेत. आपला मुंबईमधलाच एक फॅकल्टी मेंबर काहीशा आनंदाने नावासकट सांगतो, त्याचं नाव अमित चौगुले. 4 अटेम्प्ट दिले, 4ही वेळा इंटरव्ह्यूपर्यंत पोचला, सिलेक्ट एकदाही नाही झाला. केवढं धक्कादायक आणि टेन्शनची गोष्ट आहे की 4 वेळा इंटरव्ह्यूपर्यंत पोचायचं पण फायनल सिलेक्शनच्या यादीत नाही. हा अमित चाणक्य मंडलमध्ये मुंबईला शिकवतो सुद्धा. पण आता दरम्यानच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेची परीक्षा क्लिअर झाली आहे. तो आता रिझर्व्ह बँकेतला ऑफिसर आहे, पोस्टिंग पण सध्या मुंबईतच आहे. त्याला मी नाव देतोय जीवनाची विन विन सिच्युएशन, हाऊ टू डेव्हलप, हाऊ टू बिल्ड, की जीवनाची विन विन सिच्युएशन, आणि मग प्रयत्न करत राहणे. मला वाटलं की दुसऱ्या आणखी एका चांगल्या अर्थाने तुमच्यासमोर रोल मॉडेल्स आहेत. हा अनिकेत इंजिनियर आहे, IIT पवई. मुळामध्ये भारताच्या IITs जगभर बरोबर कारणासाठी प्रसिद्ध आहेत, फॉर द राईट रिझन, की IITs हॅव डन इंडिया प्राऊड. आणि मग भारतातल्या त्या IITs मध्ये नंबर 1 लागतो IIT पवई, म्हणजे मुंबईची. जगातल्या ज्या टॉप 200 संस्था मानल्या जातात, हा सर्वे होतो वेळोवेळी, तर टॉप 200 अख्ख्या जगातल्या, त्यामध्ये भारतातल्या 2 किंवा 3च येतात. त्यामध्ये एक 50च्या आसपास नंबर अराउंड, तो बदलत राहतो, पण IIT मुंबई आहे. IITची एंट्रन्स इटसेल्फ अतिशय टफ असते. डिझाईन आणि त्याचा प्रकार वेगळा थोडा, पण अतिशय टफ असते. तेव्हा जो IITत आहे, माझं तर एक गृहीत आहे की IITत आहे आणि IIT यशस्वीरित्या पूर्ण केली ना, पोटेन्शियली तो प्रत्येकजण UPSC क्लिअर करण्याच्या योग्यतेचा आहेच. तसं अनिकेतने दाखवून दिलं. इंजिनियर
आणि यावर्षीच्या लागलेल्या निकालांमध्ये 60% यशस्वी झालेल्यांमध्ये 60% इंजिनियर्स आहेत. अनिकेतच्या रूपाने इंजिनिअरिंग आणि विनायकच्या रूपाने मग आर्ट्स त्याचं BA MA. आणि त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की तुमचे विषय कोणते होते. तर आता ते विनायकचे विषय अमुक होते म्हणून विचारणाऱ्यांनी पण तोच विषय घेतला पाहिजे असा गैरसमज बाळगण्याचं काही कारण नाही. हे म्हणजे यालाही मी आयुष्यभर वर्णन केलेलं याचं की त्या जाहिरातीमध्ये माधुरी दीक्षित जुही चावला म्हणत असते मेरी त्वचा का राज है लक्स. मग आपण पण घरी येड्यासारखे आपण पण लक्सच वापरतो की मग माझी पण त्वचा माधुरी दीक्षित जुही चावलासारखी होईल. ॲक्च्युली ते वाक्य बोलण्याबद्दल त्यांना 2 कोटी रुपये मिळालेले असतात. घरी प्रत्यक्ष शिके काहीच वापरत असतील कदाचित. तर तुम्ही काय वापरायचं हे ज्यांनी त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला काय सूट करतं यावरनं ठरवलं पाहिजे. तेव्हा समजा विनायकचे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विषय होता असं का मग मी पण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच घेते. आणि तरी ते लक्षात आल्यासारखी विनायकने जाणीव पण करून दिली की पण UPSCला माझा ऑप्शनल सोशॉलॉजी होता. तर हे निर्णय असतात अत्यंत वैयक्तिक आणि ॲक्च्युली त्याचा एकमेव निकष आहे तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला काय समजतं. हे 2च निकष आहेत. म्हणजे की तुम्हाला UPSCच्या त्या ऑप्शनलचा अभ्यास करायला मजा आली पाहिजे. मजा, आनंद हा माझा शब्द आहे. मजा की आनंद वाटला पाहिजे आणि मग तो विषय समजला पाहिजे. दोन्ही आहे, काहीतरी एक नाही चालणार. मला अमुकामध्ये आनंद वाटतो पण मला तो समजत नाही तर मग UPSC MPSCला तो ऑप्शनल घेऊन चालणार नाही. काही जण असे असतील की समजतो, हे इंजिनियर्सबाबतच खरं आहे की ते इंजिनियर असतात, त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं असतं पण UPSCला प्रत्यक्ष ऑप्शनल काही वेगळाच घेतात. तरी अनिकेतनी फिजिक्सच घेतला होता म्हणजे तो इंजिनिअरिंगच्या जवळचा विषय. बहुसंख्य इंजिनियर्स UPSCला ऑप्शनल घेताना ह्युमॅनिटीजपैकीच काहीतरी घेतात. पोल सायन्स, हिस्ट्री, जॉग्रॉफी. आत्तापासूनच्या 3-4 वर्षांपूर्वी हा धुरी शेट्टी म्हणून आहे तो पहिला आला देशात आणि त्याचा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी होता. तेव्हापासून एकदम अँथ्रोपॉलॉजीची डिमांड वाढली. मध्येच एखाद्या वर्षी पोल सायन्स ऑप्शनल असलेला मुलगा मुलगी देशात पहिला येतो की बस त्या वर्षी पोल सायन्सची डिमांड वाढते. असं आपण इकडं तिकडं पळत नाही सुटायचे. गंमत म्हणून सांगतोय, एका होडीमध्ये बसून चाललेले असतात काही लोक. काहीतरी लाट येते, काहीतरी खडकावर आदळते, फुटते, ती होडी बुडायला लागते. मग आता आम्हाला वाचव देवा, आम्हाला वाचव म्हणून एक माणूस प्रार्थना करतो की हनुमंता, तो हनुमान चालीसा म्हणत असतोय. म्हणून त्याला तो की मला हे हनुमंता येऊन वाचव. तो एवढा पॅनिक झालाय की पटकन तो पुढचं वाक्य बोलतो, विठ्ठला आता तूच वाचव. मग म्हणतो विष्णू आता तूच वाचव, मग शिवा आता तूच वाचव. कारण वाचवायला कोणीच येत नाही म्हणून तो शेवटी चिडतो आणि देवाला शिव्या द्यायला लागतो की एवढं मी तुम्हाला बोलवतोय, एकही जण मदतीला येत नाही आहे. त्यावेळेला मग कोणीतरी एक देव येतो म्हणतो तू आधी कोणतरी एक कोण निश्चित कर कोणाला बोलवतोयस ते. त्यानुसार आम्ही ठरवतो ना येतो ते. हनुमंताला बोलवतोयस, तो निघाला तोवर तू विठ्ठलाला बोलवणं चालू केलं. मग तो यायला निघाला, रुक्मिणीला म्हणाला आलोच जरा 2 मिनिटात. तेवढ्यात तू म्हणला नाही नाही शिव, मग नाही नाही विष्णू. ही जी धडसोड वृत्ती आहे इससे नाही काम चलेगा. हे जे डिटर्मिनेशन आणि आपल्या व्यक्तिमत्वाला कोणता विषय सुटेबल आहे असे तर बोलण्याचे विषय भरपूर आहेत. एका मुद्द्यावर मी आणि चाणक्य मंडल परिवार 100% क्लिअर आहे. आपण अगदी चाणक्य मंडलची कामाची गरज म्हणून जाहिरात द्यावी लागली तरी त्या चाणक्य मंडल परिवार शब्दांच्या खाली त्याला इंग्लिशमध्ये टॅगलाईन म्हणतात. टॅगलाईन ती एक ओळीची सोप्या मराठीतली आपण स्वीकारलेली टॅग, ती मराठी आणि इंग्लिश दोन्हीत आहे की चाणक्य मंडल परिवार जिथे लोकसेवा हीच देशसेवा आहे. वेअर सिव्हिल सर्व्हिस इज सर्व्हिस टू द पीपल, service to the nation, that people are the nation.
की स्पर्धा परीक्षा देणे म्हणजे खूप पैसे मिळवायचे, सिक्युरिटी आहे प्रचंड, समाजामध्ये स्टेटस आहे, हातामध्ये अधिकार, सत्ता, पॉवर आहे, आणि दुर्दैवाने काही जण तरी भल्या बुऱ्या मार्गाने पण ती मिळवत असतात. अशांकरता चाणक्य मंडल नाही असं माझ्या तोंडाने मी सांगतोय, की त्याकरता लसलस न करता एका प्रामाणिक सात्विक मार्गाने सुद्धा तुम्हाला सन्मानाने उच्च मध्यमवर्गीय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठेवता येईल एवढा पैसा तर सरळ आणि प्रामाणिक मार्गानेच मिळणार आहे. त्याला गैरप्रकार, भ्रष्टाचार, पैसे खाणे, विषमता, जातीपाती ह्याची फाईल दाब, त्याची पुढे काही करण्याची गरज नाही आहे. त्या मिळणार आहेत त्या सगळ्या गोष्टी. पण आपल्या चित्ताचा फोकस पाहिजे की ही देशसेवेची संधी आहे, आणि ती देशसेवा म्हणजे लोकसेवा. आणि मला आता मिळणारं ते पद, जी कुठली सर्व्हिस मिळेल, आणि त्याला माझ्यासमोर मोठं टेबल असेल, मोठी केबिन असेल, त्याच्या बाहेर पिऊन असेल, तिथं लोक आली तर त्यांच्या चिठ्ठ्या आधी आत दिल्याशिवाय डायरेक्ट भेटायला परवानगी नसेल, हातामध्ये भरपूर अधिकार असतील, सरकारने दिलेली मोठी क्वार्टर्स, मोठं बंगला किंवा फील्डमध्ये पोस्टिंग असेल. कशासाठी हे सगळं? आणि हे नाव आणि पैसा आणि सत्ता आणि अधिकार हे सगळे जोपर्यंत लक्षात आहे की या सगळ्यातनं लोकांची सेवा करायची, ह्या भाव हे सांभाळावं लागतं, हे लक्षात घ्या. कारण नाही तर एकदा सर्व्हिस जॉईन केली की जो भोवतीचा सगळा पॅराफर्नेलिया आहे, ओके, हा बघता बघता माणसाचा अहंकार फुगवणार आहे. की ती खुर्ची, सगळ्यांनी सर करणे, एकदम तुमचं समाजात नाव होणे, आणि कार्यक्रमाला कुठे गेलात तर गाडीचं दार उघडायला पण लोक पुढे येतात. तुमच्या हातात बॅग असेल तर ती पण हातातली बॅग घ्यायला येतात. तुम्हाला कोणतं 120-32 जाफरानी पत्तीचं कत्री सुपारीन खुशबू घातलेलं पान लागतं, ते पण देतात. स्वतःला सांभाळावं लागतं. त्याचं नाव आहे शील, कॅरेक्टर, चारित्र्य. की ही सत्ता, अधिकार डोक्यात जाऊ द्यायचे नाहीत. इदम न मम, ही वृत्ती, इदम न मम, की आता ही वापरायची आहे, ही लोकांचं हित करायला वापरायचे. आणि ते कसं करायचं असतं, ह्याचं शासनातलं इक्वेशन इतकं सोपं आहे. तुझ्या पदावरचं तुझं काम नीट कर, संपला विषय. इतकं सोपं आहे, शब्दात सांगायला इतकं सोपं आहे. तुझं काम नीट कर. कुठलीही पोस्ट, कुठलंही केडर, त्यावेळी मिळणारी कुठलीही पोस्ट, तुझं काम नीट कर. समोर येणारा नागरिक हा देशाचा मालक आहे आणि मी त्याचा सेवक आहे. आणि ही नुसती इमोशनल मुद्दा नाही आहे, हा कॉन्स्टिट्यूशनल मुद्दा आहे. भारताच्या राज्यघटनेनुसार सामान्य नागरिक हे देशाचे मालक आहेत. आणि आम्ही कितीही मोठे झालो, नाव कितीही मोठं झालं, पद आणि अधिकार, माझा बॅचमेट महाराष्ट्राचा चीफ सेक्रेटरी आत्ता गेले दोन्ही बॅचमेट्स म्हणजे गेले दोन्ही महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी, केवढं मोठं पद आहे, सगळ्या राज्याचा कारभार. पण कॅरेक्टरचं नाव आहे की ते डोक्यात जाऊ द्यायचं नाही आहे. आणि हे केव्हा होईल, जर भान बाळगलं की हे मला मिळालेली सर्व्हिस, केडर, पोस्ट, तिच्याबरोबर येणारा सगळा पॅराफर्नेलिया हा माझा वैयक्तिक नाही, माझा खाजगी नाही. स्टेडियममध्ये कुत्रं फिरवण्याकरता स्टेडियम रिकामं करून घेणे, किंवा दुसऱ्या एका राज्याच्या चीफ सेक्रेटरी, ती महिला अधिकारी आहे, तिच्या घरी 18 कोटी कॅश सापडली. कॅश. माझा एक भारतीय प्रश्न आहे की कुठं घेऊन जायचं आहे आता तिला 18 कोटी कॅश? हे अशांकरता चाणक्य मंडल परिवार नाही. ज्यांना हे समजतं की हे देशसेवेचं माध्यम आहे, त्यांच्याकरता चाणक्य मंडल परिवार आहे. सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छाही आहेत. पुन्हा भेटूयात. ऑल द बेस्ट एव्हरीबडी.